नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण खूप सिंपल, खूप सोबर आणि खूप भारी अशी डिझाइन बनवणार आहोत। तर हा बघू शकता, हा कॉफी कलर आहे म्हणजे ब्लाउज पीसचा, आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आपण डिझाइन बनवणार आहोत। तर बघू शकता, हे साडीतलं कापड आहे आणि ते काढून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा जर पिको फॉल करायच्या अगोदर जेवढं तुम्हाला डिझाइन करायचे आहे तेवढं कापड अगोदर काढून घ्या आणि नंतर पिको फॉल करा। कॉन्ट्रास्ट जर कलर असेल तर आपण खूप भारी डिझाइन बनवू शकतो। तर अशा पद्धतीने बघू शकता, पानांचा आकार मी तयार केलेला आहे, त्याला नाजूक अशी लेस मी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि 3 पानांचे आकार मी तयार केलेले आहेत आणि ते आता आपण या गळ्यावरती जोडून घेणार आहोत आणि त्याच्यावरून नाजूक अशी लेस लावणार आहोत। तर ह्याला मी पानांचा आकार तयार करताना मी कॅनव्हास पेपरचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर डिटेलमध्ये पानांचा आकार कशा पद्धतीने तयार करायचा ह्याच्यावरती पण जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा, त्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन। तर आता आपण काय करणार आहोत, मार्किंग करून घेऊन बरोबर व्यवस्थित पानांचे हे 3 आकार जोडून घेणार आहोत आणि वरून लेस लावणार आहोत। तर चला आपण करूया सुरुवात। तर काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला कॉर्नरला हे सेट करून घ्यायचं आहे आणि बारीक टिप करून आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे हे आकार। शिस्तीत जोडून घ्या, गडबड करू नका। तर आता आपण त्याच्या साईडला दुसरा पानांचा आकार असं जोडून घेऊया। व्यवस्थित फिनिशिंग सहित जोडून घ्या, म्हणजे जेणेकरून तर हा जो आहे ना तिसरा पण आपण पानांचा आकार जोडून घेऊया। तर बघू शकता किती छान पद्धतीने हे आपण 3 पानांचे आकार जोडून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरून अशी लेस लावून घ्यायची आहे नाजूक। तुम्हाला दिसतच असेल, व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे आणि ही लेस आहे ना आपल्याला अशी व्यवस्थित गळ्याला लावून घ्यायची आहे। शिस्तीत अशी लावून घ्या लेस। तर बघू शकता मैत्रिणींनो, किती सिंपल आणि किती अगदी 5 मिनिटात आपली ही डिझाइन तयार झालेली आहे। अगोदर हे तुम्ही कॅनव्हास पेपरवरती छान असे पानांचे आकार तयार करून घ्या,
कॉन्ट्रास्ट कलर जर असेल तर खूपच भारी दिसतं, कारण हा आहे डार्क कलर आणि ह्याच्यावरती असा ऑफ व्हाईट कलरमध्ये ही साडी आहे, त्यामुळं खूप उठावदार अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर खूप कमी वेळेमध्ये खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन तयार होती. तुम्हालाही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुमच्या साडीवरती अशी डिझाईन तयार करायची असेल तर नक्की ही ट्राय करून बघा. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.